नमस्कार मित्रांनो. जसं की आपल्याला माहिती आहे की ऑगस्ट 2025 मध्ये अमेरिकेने भारतावर एकूण 50% इम्पोर्ट ड्युटी लावली. ही इम्पोर्ट ड्युटी भारत अमेरिकेला निर्यात करत असणाऱ्या 66% वस्तूंवर लागू झाली आहे. एका बाजूला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ट्रम्प यांचे जवळचे मित्र आहेत, पण तरी देखील भारतावर चीनपेक्षा जास्त टॅरिफ लागू झाला आहे. मे 2025 मध्ये जेव्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील परिस्थिती चिघळली होती, तेव्हा ट्रम्प यांच्या थेरीनुसार ती परिस्थिती स्टेबल करायचं काम त्यांनी केलं आणि एक होऊ बघणारं न्यूक्लिअर वॉर त्यांनी थांबवलं, असं त्यांचं म्हणणं आहे. पण भारताने ह्या क्लेमला रिजेक्ट केलं आहे आणि थर्ड पार्टीचं कोणत्याही प्रकारचं मीडिएशन या कॉन्फ्लिक्टमध्ये नव्हतं, असं स्पष्टपणे सांगितलं. तर हे जे कन्फ्युजन आहे भारत आणि अमेरिकेच्या ऑफिशियल पोझिशन्समधलं, हे कन्फ्युजन काही नवीन नाही. हे मागच्या 75 वर्षापासून तसं चालू आहे आणि भारत आणि अमेरिका यांच्यामधले संबंध कधी स्टेबल का होऊ शकले नाही, याचा आज आपण अभ्यास करणार आहोत. तर मित्रांनो, भारत आणि अमेरिका यांचे संबंध काय भारत स्वतंत्र झाल्यानंतर निर्माण झाले अशातली काही गोष्ट नव्हती. हे संबंध खूप जुने होते आणि या संबंधांचा इतिहास ईस्ट इंडिया कंपनीच्या इतिहासापर्यंत जातो. ईस्ट इंडिया कंपनी भारतात जेव्हा ॲक्टिव्ह झाली, तेव्हा त्या ईस्ट इंडिया कंपनीने भारतातून बॉम्बे आणि बेंगॉल प्रोव्हिन्समधून अनेक गुलाम अमेरिकेमध्ये पाठवले. त्यावेळेला अमेरिकेमध्ये सुद्धा ब्रिटिशांचंच राज्य होतं. दुसऱ्या बाजूला ईस्ट इंडिया कंपनीमध्ये जे ऑफिसर्स अपॉइंट व्हायचे, ते ऑफिसर्स काही वेळा अमेरिकेमध्ये नोकरी करून यायचे. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे लॉर्ड कॉर्नवॉलिस. लॉर्ड कॉर्नवॉलिस हा अमेरिकेमध्ये नोकरी करून आल्यानंतर भारतामध्ये त्याची नियुक्ती करण्यात आली आणि त्याने भारतामध्ये परमनंट सेटलमेंट, ज्याला आपण कायमधारा पद्धत म्हणतो, ती त्याने भारतामध्ये लागू केली. या परमनंट सेटलमेंटचा खूप दूरगामी परिणाम भारतावर झाला. धार्मिक आणि सांस्कृतिक आधारावर पण भारत आणि अमेरिकेमध्ये संबंध प्रस्थापित झालेले होते. याचं उत्तम उदाहरण म्हणजे स्वामी विवेकानंद. ते 1893 मध्ये जागतिक धर्म परिषदेला शिकागो येथे गेले होते आणि तिथे त्यांनी भारताच्या योगा आणि वेदांताचं महत्त्व पूर्ण जगाला पटवून दिलं होतं. एवढंच नाही तर वर्ल्ड वॉर 2 मध्ये भारत हा एक बेस म्हणून काम करत होता अमेरिकेच्या जवानांसाठी. त्यावेळेला जपान हे म्यानमारपर्यंत येऊन पोचलेलं होतं आणि कारण भारत हा ब्रिटिशांच्या साम्राज्यामध्ये होता आणि भारताने ब्रिटिशांच्या बाजूने आपली सर्व मदत देऊ केलेली होती आणि अमेरिकेसुद्धा त्यावेळेला अलाइड फोर्सेसमध्ये होता. त्यामुळे भारताचा वापर एक बेस म्हणून केला गेला. भारतामधील बंगाल प्रोव्हिन्समधील अनेक एअरपोर्टचा वापर एक सप्लाय, ट्रान्सपोर्ट यांच्यासाठी केला गेला आणि राजकीयदृष्ट्या बघितलं तर अमेरिकेने भारताच्या स्वातंत्र्यासाठी नेहमीच प्रयत्न केला. 1930 पासूनच अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष होते फ्रँकलिन डी रूझवेल्ट यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी मोठी मागणी लावून धरलेली होती. ही मागणी त्यांनी इतकी लावून धरली होती की शेवटी विन्स्टन चर्चिल यांनी राजीनाम्याची धमकी दिली आणि त्यामुळे रूझवेल्ट यांना थोडंसं आपली मागणी मागे घ्यावी लागली. तर हे जे भारताचे आणि अमेरिकेचे संबंध होते, हे भारताच्या स्वातंत्र्याच्या पूर्वीपासूनचे होते. 1947 मध्ये जेव्हा भारत स्वतंत्र झाला, तेव्हा मात्र मोठ्या प्रमाणावर परिस्थिती बदलली. ही परिस्थिती भारताच्या अंतर्गत सुद्धा बदलली आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा बदलली. वर्ल्ड वॉर संपता जगात 2 ग्रुप्स तयार झालेले होते. एक होता US चा ग्रुप आणि एक होता USSRचा ग्रुप. आता ह्या दोघी देशांमध्ये जी लढाई होती, ही आयडिओलॉजिकल लढाई होती आणि ही जी लढाई होती ही इतकी कॉम्पिटेटिव्ह झाली होती की प्रत्येक देशाला आपापल्या ग्रुपमध्ये खेचण्याचा प्रयत्न हे दोघे देश करत होते. आणि कारण भारत नुकताच स्वतंत्र झालेला होता, तर भारताला त्याचं आंतरराष्ट्रीय लेवलवरचं स्वातंत्र्य अबाधित राखायचं होतं आणि जे आपण 150 वर्ष गुलामी झेलली, आता ती नव्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला झेलायची नव्हती. म्हणून राज्यकर्त्यांनी सुरुवातीपासूनच न्यूट्रल राहण्याचा निर्णय घेतला आणि हा न्यूट्रल राहण्याचा निर्णय हा अमेरिकेला कधीच पटला नाही. त्याच्यामुळे अमेरिका नेहमी भारताकडे एक सस्पिशनच्या नजरेने बघायचं आणि भारताला थोडंसं दूर ठेवण्याचा प्रयत्न करायचा आणि ह्याच निर्णयामुळे कधी भारत आणि अमेरिकेमध्ये घर्षणसुद्धा निर्माण झालं. आता कोणताच स्टान्स हा 100% न्यूट्रल नसतो. कधी एखादं डिसिजन US च्या बाजूने जास्त झुकलेलं असायचं, तर कधी एखादं डिसिजन USSRच्या बाजूने जास्त झुकलेलं असायचं. तर त्यामुळे दोघी देशांना, USSRला आणि USला भारताबद्दल थोडासा एक सस्पिशन तयार व्हायचं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे भारत अमेरिकेपासून आधीच थोडासा दूर होता. तर अमेरिका USSRच्या विरुद्ध इतकी कॉम्पिटिशनमध्ये गुंतलेली होती की कोणताही देश जर अँटी कम्युनिस्ट असेल तर अमेरिका त्या देशाला सपोर्ट करायची आणि त्या देशामध्ये कोणत्याही प्रकारचं सरकार असो, मग ते धर्मांध सरकार असो किंवा हुकुमशाही सरकार असो, कारण ते सरकार अँटी कम्युनिस्ट आहे म्हणजे ते आपला मित्र आहे,
असं गृहीत धरलं जायचं आणि एखादा देश USSRच्या बाजूनी आहे तर तो आपला शत्रू आहे असं बघितलं जायचं. म्हणून भारत नॅचरलीच थोडा US पासून लांब होत गेला आणि याचाच उलट अर्थ असा की भारत हळूहळू थोडा सोव्हिएट युनियनच्या जवळ जायला लागला होता. पण तरीसुद्धा भारत पूर्णपणे कोणत्याही एका ग्रुपच्या वर्चस्वाखाली जाऊ नये म्हणून US आणि USSR दोन्ही भारताला मदत पुरवायचे, एड करायचे आणि भारताने आपला न्यूट्रल स्टॅन्सचा एक व्यवस्थित वापर केला. आता आपण घटनांच्या आधारे बघू की 1947 ते 1964 या पिरियडमध्ये अशा कोणकोणत्या घटना घडल्या की भारताच्या आणि अमेरिकेच्या संबंधांमध्ये चढ उतार बघायला मिळतात. तर मित्रांनो, भारत जेव्हा स्वतंत्र झाला त्याच वेळेला 1948मध्येच भारत आणि पाकिस्तान काश्मीरच्या मुद्द्यावरून लढायला लागले आणि या लढाईमध्ये एक फायनल सोल्युशन निघालं नाही म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू युनायटेड नेशन्समध्ये गेले. यावेळेला अमेरिकेने भारत आणि पाकिस्तानमध्ये मध्यस्थी करण्याची इच्छा दर्शवली, पण त्यावेळेला भारताने एक फर्म पोझिशन घेतली की आम्ही थर्ड पार्टीचं मेडिएशन काश्मीर इश्यूमध्ये सहन करणार नाही. भारताने अमेरिकेच्या हस्तक्षेपाला नकार दिला. तेव्हापासून भारत आणि अमेरिका यांच्यामधले जे संबंध होते त्याच्यामध्ये ताणतणाव निर्माण झाला. एवढंच नाही तर चीनमध्ये 1948मध्ये क्रांती झाली आणि ही क्रांती कम्युनिस्ट स्वरूपाची होती. आता कारण ती कम्युनिस्ट स्वरूपाची होती याचा अर्थ नॅचरली अमेरिका त्याच्या विरोधामध्ये होता आणि जेव्हा अमेरिकेला कळलं की भारत नव्या चीनला ऑफिशियल रेकग्निशन देण्याच्या तयारीमध्ये आहे तेव्हा अमेरिकेने भारताला तुम्ही चीनला रेकग्निशन देऊ नका अशी मागणी केली, मात्र भारताने ती मागणी पूर्णपणे रिजेक्ट केली. तिसरी एक घटना ज्यामध्ये दोन्ही देशांमध्ये खूप मोठा ताणतणाव निर्माण झाला ते होतं भारताने गोव्यावर घेतलेली ॲक्शन. तर 1961 पर्यंत म्हणजे स्वातंत्र्य मिळून 14-15 वर्षांपर्यंत सुद्धा गोवा हे पोर्तुगीजांच्या कब्जामध्ये होतं. काही अशा घटना घडल्या जेणेकरून भारताला गोवा भारतामध्ये विलीन करावं लागलं आणि त्यासाठी एक ॲक्शन घ्यावी लागली. पण मात्र भारताने जेव्हा ही ॲक्शन घेतली तेव्हा पोर्तुगाल युनायटेड नेशन्समध्ये गेलं. भारताविरुद्ध एक रिझोल्युशन आणलं गेलं आणि हे रिझोल्युशन अमेरिकेच्या सपोर्टने आणलं गेलं कारण अमेरिकेला भारताने जी ॲक्शन घेतली ती पटलेली नव्हती आणि याच कारणामुळे अमेरिका भारताला जो मदत करत होता त्या एडमध्ये सुद्धा त्यांनी कपात केली. पण ह्या ताणतणावाच्या संघर्षामध्ये सुद्धा दोन्ही देश चांगले संबंध कसे मेंटेन ठेवता येतील याचा प्रयत्न करत होते. तर 1950मध्ये कोरियन वॉर चालू होतं. या वॉरमुळे नॉर्थ कोरिया आणि साऊथ कोरिया हे दोन देश निर्माण झाले. तर या दोघी बाजूला होते चायना आणि अमेरिका. कारण अमेरिकेने चायनाला ऑफिशियल रेकग्निशन दिलेलं नव्हतं त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये डिप्लोमॅटिक कॉन्टॅक्ट्स नव्हते. तर ह्यावेळेला भारताने US आणि चायनामध्ये मेडिएशन करण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळेला 1950मध्ये जेव्हा भारतामध्ये अन्नाच्या समस्या निर्माण झाल्या आणि अन्नधान्याची कमतरता भासवायला लागली तेव्हा अमेरिकेने भारताला अन्नधान्याच्या स्वरूपामध्ये मोठ्या प्रमाणात मदत केली. 1959मध्ये ड्वाईट आयसेनहॉवर हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पहिले असे राष्ट्राध्यक्ष ठरले जे भारताच्या बायलॅटरल व्हिजिटवर आले. त्यानंतर कारण आता चीन हळूहळू मोठा होत होता, व्यापारामध्ये मोठा होत होता, आर्थिकदृष्ट्या मोठा होत होता, तर चीनला काउंटर करण्यासाठी आशियामधलाच भारत अशी एक संकल्पना उदयाला आली आणि त्या बाबतीत जॉन एफ केनेडींनी पावलं उचलायला चालू केली. आणि यामुळे 1962मध्ये जेव्हा चीनचं भारतावर आक्रमण झालं त्यावेळेला भारताच्या सांगण्यावरून अमेरिकेने भारताला मोठ्या प्रमाणावर मदत केली. त्यामध्ये शस्त्रास्त्र असतील, मोठ्या प्रमाणावर सप्लाय असेल तो पुरवला. आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाची घटना जी मी मानतो ती घडली की 1963मध्ये अमेरिकन सायंटिस्ट नॉर्मन बोरलॉग भारतामध्ये आले. या नॉर्मन बोरलॉग यांची अमेरिकेमध्ये एक संस्था होती जी की जेनेटिकली मॉडिफाईड व्हरायटीजवर काम करत होती. तर भारताला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हायचं होतं कारण भारतामध्ये लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर होती. तर ह्या नॉर्मन बोरलॉगने आणि भारताचे जे महान सायंटिस्ट होते MS स्वामीनाथन यांनी एकत्र काम करून अशा काही व्हरायटीज बनवल्या की ज्याद्वारे भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण तर बनलाच पण भारत इतर देशांना सुद्धा अन्नधान्य एक्सपोर्ट करायला लागला, ज्याला आपण ग्रीन रिव्होल्यूशन म्हणतो. पण मात्र 1963 नंतर भारत आणि अमेरिकेचे संबंध अजून खालच्या थराला जायला लागले. आता त्याची कारणं आपण बघूया. तर मित्रांनो, भारत आणि अमेरिकेमध्ये जे संबंध बिघडले त्याला जबाबदार होती एक व्यक्ती, तिचं नाव होतं रिचर्ड निक्सन. हे जेव्हापासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले त्यावेळेला त्यांनी ओपनली पाकिस्तानची बाजू घ्यायला सुरुवात केली. याआधी जे ॲडमिनिस्ट्रेशन्स यायची त्यांचा
थोडाफार का होईना न्यूट्रल स्टान्स असायचा भारत आणि पाकिस्तानसोबत. पण जेव्हापासून हे आले तेव्हा त्यांनी ओपनली पाकिस्तानला मिलिटरी आणि इकॉनॉमिक एड द्यायला चालू केले. हे करण्यामागे त्यांचे 2 कारणं होते. ते होतं आशियामध्ये USSRचा इन्फ्लुअन्स थांबवणं आणि दुसरं होतं अमेरिकेला चीनबरोबर संबंध प्रस्थापित करायचे होते. आणि त्यावेळचे जे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री होते हेनरी किसिंजर यांनी चीनबरोबर बॅकचॅनलनी टॉक्स चालू केले आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचा हात होता पाकिस्तानचा, कारण त्यावेळेला पाकिस्तान आणि चीनमध्ये जवळचे संबंध होते. तर या 2 कारणांसाठी त्यांनी ओपनली पाकिस्तानला मदत करायला चालू केली. ही मदत इतक्या प्रमाणात करत होते की जेव्हा बांगलादेशचं युद्ध झालं त्यावेळेला पाकिस्तानच्या सपोर्टमध्ये त्यांनी USS एंटरप्राइज नावाची विमानवाहू युद्धनौका बंगालच्या उपसागरात पाठवली. पण त्यावेळच्या भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी हा धोका आधीच ओळखलेला होता आणि म्हणून त्यांनी USSR बरोबर 20 वर्षाचा मैत्रीपूर्ण करार करून ठेवला होता. त्यामुळे या USच्या ॲक्शनची फार काही इफेक्ट्स या वॉरवर जाणवले नाही आणि बांगलादेश स्वतंत्र झाला. यानंतरची सगळ्यात महत्त्वाची घटना जी घडली ती म्हणजे 1974ची भारताने घेतलेली न्यूक्लिअर टेस्ट, ज्याला आपण स्माइलिंग बुद्धा टेस्ट असं म्हणतो. या टेस्टनी भारत असा एकमेव देश बनला ज्याच्याकडे न्यूक्लिअर केपेबिलिटी होती आणि तो सिक्युरिटी काउन्सिलचा मेंबर नव्हता. सिक्युरिटी काउन्सिलचे जे मेंबर होते त्याच्यामध्ये US, USSR, चीन, फ्रान्स आणि युनायटेड किंगडम या देशांकडे न्यूक्लिअर वेपन्स होते आणि ते सिक्युरिटी काउन्सिलचे पण मेंबर होते. आणि भारत असा एकमेव देश होता जो याला अपवाद ठरला. तर या न्यूक्लिअर टेस्ट नंतर अनेक अशा घटना घडल्या ज्याच्यामुळे भारत आणि अमेरिकेचे संबंध बिघडले. तर त्यावेळेला एक करार होता आंतरराष्ट्रीय ज्याला म्हटलं जायचं NPT आणि भारताने या NPTवर सही केलेली नव्हती, कारण भारताचं स्पष्ट म्हणणं होतं की हा NPT भेदभाव करतो आणि 1978मध्ये अमेरिकेच्या संसदेने न्यूक्लिअर नॉन प्रोलिफरेशन ॲक्ट पारित केला. या ॲक्टनुसार ज्या ज्या देशांनी NPTवर साईन केलेलं नव्हतं त्या देशांच्या न्यूक्लिअर फॅसिलिटीजवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला गेला. तर ज्या ज्या देशांनी NPTवर साईन केलेलं नव्हतं त्या देशांच्या सगळ्या न्यूक्लिअर फॅसिलिटीजवर IAEAचं म्हणजे इंटरनॅशनल अटॉमिक एनर्जी एजन्सीचं निरीक्षण असेल असं या कायद्यामध्ये लिहिलं गेलं. भारताने आउटराईट रिजेक्ट केलं या कायद्याला आणि त्यामुळे संबंध अजून बिघडले आणि अमेरिकेने भारताला सगळ्या प्रकारची न्यूक्लिअर मदत बंद केली. मग त्यामध्ये लो इनरिच्ड युरेनियम फ्युएल की ज्याची न्यूक्लिअर रिॲक्टरला गरज असते आणि या न्यूक्लिअर रिॲक्टरद्वारे वीज निर्मिती होते, तर ह्याचा सप्लाय भारताला बंद करण्यात आला. त्याचा सगळ्यात मोठा परिणाम झाला तारापूरच्या न्यूक्लिअर प्लांटवर. तिथलं काम बंद पडलं. मग हळूहळू काही वर्षांनंतर जेव्हा इंदिरा गांधी पहिल्यांदा अमेरिकेला गेल्या त्यांच्या दुसऱ्या टर्ममध्ये, तेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते रोनाल्ड रेगन. त्यावेळेला मात्र थोडं थोडं कोऑपरेशन पुन्हा चालू झालं. हे सुरू होताना होतं तेव्हाच एक मोठी घटना भोपाळमध्ये घडली. त्याचं नाव होतं भोपाळ गॅस लीक. त्यावेळेला भोपाळमध्ये एक अमेरिकन कंपनी होती तिचं नाव होतं युनियन कार्बाईड. हा एक कीटकनाशकांचा कारखाना होता. 3 डिसेंबर 1984ला या कारखान्यामधून विषारी वायू बाहेर पडला. हजारो लोकांचा मृत्यू झाला आणि ह्या गॅस लीकमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या काही हजारांमध्ये गेल्यानंतर त्यांनी कंपनीचा जो चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर होता त्याला क्रिमिनल चार्जेसखाली भारतामध्ये आणण्याचा प्रयत्न केला, पण अमेरिकेच्या हस्तक्षेपामुळे ते काही सक्सेसफुल होऊ शकलं नाही. आणि ह्या घटनेमुळे मात्र अनेक वर्ष भारत आणि US चे संबंध खराब झालेले होते आणि ह्या घटनेमुळेच न्यूक्लिअर डील साईन करताना खूप अडचणी आल्या. कारण ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्या ॲक्सिडेंटची जबाबदारी कोण घेणार? तर भारताचं म्हणणं होतं की जी कंपनी भारतात येणार तिच्याद्वारे जर ॲक्सिडेंट झाला तर त्याची रिस्पॉन्सिबिलिटी त्या कंपनीची असेल. पण याला अमेरिकेच्या काही लोकांचा मात्र विरोध होता. त्यामुळे भारतामध्ये न्यूक्लिअर डीलला सुद्धा वेळ लागला. तर मित्रांनो 1990 जसा जसा येत गेला तशी भारताची आर्थिक परिस्थिती अजून खालावत गेली. त्यामुळे 1991मध्ये भारताला आपली अर्थव्यवस्था खुली करावी लागली आणि ह्या अर्थव्यवस्थेमध्ये जे काही बदल करण्यात आले त्यामुळे भारताचं जे मार्केट होतं ते बाहेरच्या देशांना ॲक्सेसिबल झालं आणि भारताचा अमेरिकेबरोबरचा ट्रेड हळूहळू वाढत गेला. व्यापार क्षेत्रामध्ये दोन्ही देशांमध्ये संबंध सुधारण्यास सुरुवात झाली. पण लगेच 1998 जेव्हा आला तेव्हा भारताने त्याची दुसरी आण्विक चाचणी घेतली ज्याला आपण पोखरण 2 म्हणतो. त्यावेळेला भारताचे पंतप्रधान होते अटल बिहारी वाजपेयी. USने ही जी चाचणी घेतली होती आपण त्याचा तीव्र निषेध केला
आणि शेवटी प्रेसिडेंट क्लिंटन यांनी भारतावर इकॉनॉमिक सँक्शन्स लावले. या सँक्शन्सला जपानने सुद्धा सपोर्ट केला. हे सँक्शन्स काय होते, तर भारत सरकारला आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणत्याही प्रकारचं लोन मिळणार नाही. आणि दुसरं असं होतं की भारताला कोणत्याही प्रकारचं युरेनियमच्या स्वरूपातलं एक्सपोर्ट होणार नाही आणि एरोस्पेसचे काहीच पार्टसुद्धा एक्सपोर्ट होणार नाही, ज्याच्याद्वारे आपण मिसाईल्स बनवतो किंवा विमान बनवतो. असे कोणतेही पार्ट भारताला एक्सपोर्ट होणार नाही, असे सँक्शन्स लावले गेले. पण कारण भारताची इकॉनॉमी ही नुकतीच ओपन झालेली होती, त्यामुळे भारत इतर देशांवर जास्त काही डिपेंडंट नव्हता. तेव्हा लोकल इकॉनॉमीज इतकी स्ट्रॉंग होती की भारताचा GDP ग्रोथ रेट खूप स्ट्रॉंग होता. त्यामुळे ह्या सँक्शनचा परिणाम हा काही भारतावर फार जाणवला नाही. आणि लगेचच काही महिन्यांमध्ये सुद्धा हे सँक्शन्स हळूहळू काढण्यात आले. काही महिन्यामध्ये 6 महिन्यात 99% सँक्शन्स हे काढून टाकण्यात आलेले होते. आणि लगेच 2000मध्ये क्लिंटन भारताच्या व्हिजिटवर आले आणि यानंतर मात्र भारत आणि अमेरिकेचे संबंध हळूहळू सुधारायला चालू झाले. सगळ्यात महत्त्वाचं पाऊल जे होतं ते होतं सिव्हिल न्यूक्लिअर कोऑपरेशन इनिशिएटिव्ह, की ज्याद्वारे अमेरिकेने भारतावर न्यूक्लिअर ट्रेडवर जी बंधनं लावलेली होती ती हळूहळू काढून टाकली. आणि ह्या अग्रीमेंट अंतर्गतच भारताने अनेक गोष्टींना मान्यता दिली, जसं की भारताने आपली सिव्हिल न्यूक्लिअर फॅसिलिटीज होत्या त्या आणि मिलिटरी न्यूक्लिअर फॅसिलिटीज यांच्यामध्ये विभाजन घडून आणलं. सिव्हिल न्यूक्लिअर फॅसिलिटीज होत्या त्या IAEAच्या निरीक्षणाखाली आणल्या. या बदल्यामध्ये US भारताला जे न्यूक्लिअर कोऑपरेशन लागेल ते देण्याचं वचन दिलं. भारत या डीलनंतर असा एकमेव देश ठरला की ज्याने NPTवर सिग्नेचर केलेली नव्हती, पण न्यूक्लिअर ट्रेड आणि न्यूक्लिअर कॉमर्समध्ये त्याला सहभागी होता येणार होतं. आणि यासाठी अमेरिकेने भारताला स्पेशल एक्सेप्शन बनवलं आणि तसा कायदा त्यांच्या संसदेमध्ये पारित केला. म्हणजे हे संबंध इतक्या चांगल्या स्तरावर हळूहळू पोचायला लागले होते. 2005मध्ये US इंडियन डिफेन्स रिलेशनशिप साईन करण्यात आलं. म्हणजे इथपासून एक स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप सुरू झाली भारत आणि अमेरिकेमध्ये. 2008मध्ये जेव्हा आपण चांद्रयान-1 लॉन्च केलं आणि ते सक्सेसफुली लँड करण्यात आलं मूनवर, तेव्हा त्याच्यामध्ये नासाद्वारे डेव्हलप केले गेलेले 2 इन्स्ट्रुमेंट्स होते. म्हणजे स्पेसच्या क्षेत्रामध्ये सुद्धा इंडिया आणि US कोलॅबोरेशन चालू झालेलं होतं. 2010मध्ये जेव्हा ओबामा भारताच्या व्हिजिटवर आले तेव्हा त्यांनी भारताला सिक्युरिटी काउन्सिलमध्ये परमनंट सीट मिळाली यासाठी भारताला सपोर्ट केला. त्यानंतर अनेक अग्रीमेंट साईन करण्यात आली. त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॉमकासा, ज्याला आपण कम्युनिकेशन्स कंपॅटिबिलिटी अँड सिक्युरिटी अग्रीमेंट असं म्हणतो, की याच्यामुळे दोन्ही देशांच्या मिलिटरीमध्ये रिअल टाईम इन्फॉर्मेशन शेअर होईल आणि भारताच्या मिलिटरीला USच्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा फायदा होईल. त्याच्यानंतर 2020मध्ये बेसिक एक्सचेंज अँड कोऑपरेशन अग्रीमेंट साईन करण्यात आलं, जे ह्याच प्रकारचं होतं, फक्त याच्यामध्ये जिओस्पेशियल डेटा होता, की ज्याच्यानुसार भारताचे मिसाईल्स होते किंवा भारताचे ड्रोन्स होते यांना लाईव्ह आणि ॲक्युरेट डेटा मिळेल. त्यानंतर जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे, क्वाडची तयारी करण्यात आली होती. क्वाडमध्ये US, इंडिया, जपान आणि ऑस्ट्रेलिया यासारखे देश आहेत. तर याच्यानंतर सुद्धा रिसेंटली अनेक महत्त्वाचे इनिशिएटिव्स अनाऊन्स केले गेले, ज्याच्यामध्ये ICET आहे, त्याच्यामध्ये सेमीकंडक्टर पार्टनरशिप आहे, त्याच्यामध्ये आत्ताच फेब्रुवारी 2025मध्ये अनाऊन्स केला गेलेला कॉम्पॅक्ट इनिशिएटिव्ह आहे. त्यानंतर निसार सॅटेलाईट जे लॉन्च झालं 2025मध्ये ते सक्सेसफुल लॉन्च झालं, जे इस्रोने केलं. आणि हे पुन्हा एकदा इस्रो आणि नासाचं एक कोलॅबोरेशन दाखवतं. पण पुन्हा हळूहळू 2015 नंतर ट्रेडच्या बाबतीमध्ये दोघी देशांमध्ये प्रॉब्लेम्स तयार व्हायला सुरुवात झाली. 2018 किंवा 19मध्ये ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशननी भारताला जे प्रेफरन्शियल स्टेटस मिळायचं ते काढून टाकलं. हे स्टेटस देशांना दिलं जातं की जे देश डेव्हलपिंग फेजमध्ये आहेत आणि त्यांना अमेरिकेमध्ये येणाऱ्या वस्तूंवर इम्पोर्ट ड्युटी लागत नाही. पण भारताला अमेरिकेने या प्रेफरन्शियल ट्रेड स्टेटसमधून काढून टाकलं. आणि आत्ताच ऑगस्ट 2025मध्ये भारतावर 25% रेसिप्रोकल टॅरिफ्स, कारण ट्रम्प म्हणत होते की भारत हा टॅरिफ किंग आहे, अमेरिकेच्या अनेक वस्तूंवर भारत टॅरिफ लावतो, म्हणून आता आपणही भारताच्या अनेक वस्तूंवर टॅरिफ लावणार. आणि हा टॅरिफ होता 25%, ज्याला आपण रेसिप्रोकल टॅरिफ म्हणतो. आणि 25% ॲडिशनल टॅरिफ लावला कारण भारत हा रशियाचं तेल विकत घेतो. खरं बघायला गेलं तर भारताने रशियाचं तेल हे अमेरिकेच्या सांगण्यावरूनच घ्यायला चालू केलं होतं. कारण जेव्हा युक्रेनचं वॉर चालू झालं तेव्हा रशियाच्या तेलावर अनेक प्रकारची बंधने घालण्यात आली. आणि जर भारताने मोठ्या प्रमाणात रेग्युलर सप्लायर्सकडून ऑइल घेतलं तर तेलाच्या किमती वाढतील, म्हणून
रशियाकडून तुम्ही तेल विकत घेत राहा, जेणेकरून मार्केट स्टेबल राहील, असं अमेरिकेनेच भारताला सांगितलं होतं. पण आता मात्र अमेरिकेने ह्याच कारणामुळे भारतावर 25% अजून इम्पोर्ट ड्युटी लावली. म्हणजे हे जे इन्स्टेबिलिटी आहे रिलेशनशिपमध्ये, ती अजूनही तशीच आहे. आणि काही लोक म्हणतात की मागच्या 25 वर्षामध्ये, की ज्या वेळेसपासून 2000 पासून जेव्हा क्लिंटन व्हिजिटला आले होते आणि न्यूक्लिअर डील साईन करण्याची जी प्रोसेस चालू झाली होती, त्यावेळेपासून आजपर्यंत आज जे स्टेटस आहे ते सगळ्यात लोएस्ट स्टेटस आहे भारत आणि US मधल्या रिलेशनशिपचा.